तर एक महत्त्वाची बातमी समोर येते। जालन्याचे काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे हे दुबईमध्ये अडकल्याची माहिती आहे। काही कामानिमित्त कल्याण काळे हे दुबईला गेलेले आहेत, मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानांची उड्डाणं बंद आहेत। त्यामुळे कल्याण काळे हे दुबईमध्ये अडकले असल्याची माहिती आहे। 2 दिवसांपूर्वी कल्याण काळे यांच्याशी बोलणं झालं होतं। ते सेफ आहेत अशी माहिती त्यांचे बंधू भाऊसाहेब काळे यांनी दिली आहे। पुढची महत्त्वाची बातमी, हिंगोलीतील खुशी बडेरा ही विद्यार्थिनी शैक्षणिक सहल निमित्त दुबईला गेलेली आहे। खुशी पुण्यातील एका इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेत आहे। या इन्स्टिट्यूटचे 80 विद्यार्थी 23 फेब्रुवारी रोजी दुबईला गेले होते, परंतु युद्धजन्य परिस्थितीमुळे विमाने कॅन्सल झाल्यामुळे हे सर्वजण दुबईतील एका हॉटेलमध्ये थांबलेले आहेत। महाविद्यालय प्रशासनाने तशी माहिती बडेरा कुटुंबियांना दिली आहे। खुशीसोबत फोनवर बोलणं झालं आणि ती इतर विद्यार्थी सुखरूप असल्याची माहिती खुशीचे वडील महावीर बडेरा यांनी दिली आहे। तर कोल्हापुरातल्या मुजावर कुटुंबाची 2 मुले सध्या कतारमध्ये आहेत, त्यामुळे त्यांची धाकधूक ही वाढली आहे। मुजावर कुटुंबीय रोज मुलांशी फोनद्वारे संपर्कात असून तिथली परिस्थिती ते जाणून घेत आहेत। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनीही त्यांच्या मुलांशी फोनवरून संपर्क साधत तिथली परिस्थिती समजून घेतली आहे। यावेळी त्यांनी कालच्या तुलनेमध्ये परिस्थिती आज चांगली असल्याचं सांगितलंय। तर महाराष्ट्रातून दुबई येथे पर्यटनासाठी गेलेले एकूण 26 भारतीय लोक आहेत। या लोकांची भारतामध्ये परत येण्याची व्यवस्था भारत सरकारकडून व्हावी अशी अपेक्षा दुबईमध्ये अडकलेल्या 26 भारतीय नागरिकांकडून होतीये। महत्त्वाचं म्हणजे दुबई येथे अडकलेल्या लोकांकडे सध्या पैशांची अडचण आहे, अशामध्येच मदतीची अपेक्षा व्यक्त होतीये। यामध्ये सांगोला येथील उत्तम चौगुले आणि त्यांच्या पत्नी संगीता चौगुले हे दोघेही या ग्रुपमध्ये आहेत। या चौगुले दाम्पत्य यांच्याकडून आता भारतीय परराष्ट्र विभागाला भारतात येण्याची मागणी होतीये। पुढची महत्त्वाची बातमी, इराण, इस्रायल, अमेरिका यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे सांगलीतील 29 जणांचा पर्यटनासाठी गेलेला ग्रुप दुबईमध्ये अडकलाय। सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे। इराण, इस्रायल, अमेरिका यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य तणावाचे पडसाद मध्य पूर्वेमध्ये उमटत असताना दुबईसह संयुक्त अरब अमिरातमध्येही सुरक्षेची कडक उपाययोजना करण्यात आली आहे। सांगलीतील एका एजन्सीमार्फत गेलेला 29 जणांचा ग्रुप सध्या दुबईतच थांबलेला आहे। पुढील 48 तासांसाठी विमान सेवा स्थगित करण्यात आल्याने त्यांचा परतीचा प्रवास लांबलाय। तसेच 2 दिवसांची सार्वजनिक सुट्टी ही जाहीर करण्यात आली आहे। ट्रॅव्हल्स असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। मोदीजी, भारत सरकार आतापर्यंत जेव्हा जेव्हा म्हणजे मग युद्ध झाले आणि त्या ठिकाणच्या भारतीयांना सुखरूप आणण्याचा विषय आला, त्या वेळेला अतिशय सुखरूपपणे सगळ्यांना बाहेर काढलेलं आहे। जगामध्ये भारताची स्थिती पण अशी निर्माण झाली, भारताच्या शब्दाला वेटेज, वजन इतकं निर्माण झालं की ते अतिशय सुरळीतपणे यावेळेला पार पडले। तर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील अनेक पर्यटक हे दुबईमध्ये अडकलेले आहेत। पिंपरी चिंचवडमधील 40 जण हे दुबईमध्ये अडकलेत। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिक हे सुखरूप असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। तर कौटुंबिक सहलीसाठी गेलेले ज्येष्ठ नागरिक दुबईमध्ये अडकून आहेत। गेले 2-3 दिवस झाले ते रूममध्येच असल्यामुळे अनेक जण घाबरलेत। सरकारने तात्काळ पावले उचलून भारतात आणण्याची विनंती त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे। तर पुण्यासह यवतमाळमधील 5 जण दुबईमध्ये अडकलेले आहेत अशी माहिती समोर आली आहे। अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या या युद्धजन्य परिस्थितीमुळे यवतमाळमधील या 5 जणांना फटका बसलाय। हे 5ही जण 24 फेब्रुवारीला दुबईमध्ये पोहोचलेले होते, मात्र परतीची फ्लाईट युद्धामुळे रद्द झाल्याने हे 5ही जण दुबईतच अडकलेले आहेत। कोल्हापूरच्या मुजावर कुटुंबाची 2 मुले सध्या कतारमध्ये अडकून आहेत, त्यामुळे त्यांची धाकधूक वाढली आहे। मुजावर कुटुंबीय रोज मुलांशी फोनद्वारे संपर्कात आहे, तिथली परिस्थिती ते जाणून घेत आहेत। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनीही त्यांच्या मुलांशी फोनवरून संपर्क साधत तिथली परिस्थिती समजून घेतली आहे।
यावेळी त्यांनी कालच्या तुलनेमध्ये परिस्थिती आज चांगली असल्याचं सांगितलंय. कोल्हापुरातली सुद्धा अनेक मुलं त्या परिसरामध्ये नोकरी शिक्षणासाठी आहेत ते आपल्याला दिसून येत आहेत. कोल्हापुरातली एक फॅमिली समीर मुजावर त्यांचीसुद्धा त्या परिसरामध्ये आहे आणि त्यांचीसुद्धा आता धाकधूक वाढल्याचं पाहायला मिळते. नेमकं त्यांच्याकडून या सगळ्या बाबीचं आहे तो आपण माहिती घेणार आहोत, उलगडा आहे तो करणार आहोत. खरं तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये, युद्धजन्य परिस्थितीमध्ये तुमची नेमकी धाकधूक सध्या काय आहे, काय वाटते एकदम मनात? अर्थातच आमची मुलं कतारमध्ये नोकरी करतात आणि त्यामुळं पालक म्हणून आमची धाकधूक ही असणारच आहे. कारण तिथं जे काही आता घडामोडी घडत आहेत, युद्धजन्य परिस्थिती आहे, त्या परिस्थितीची अंदाज घेता कधी काय होईल, कसा भडका उडेल सांगता येत नाही. त्यामुळं आम्ही घाबरलेल्या मनस्थितीत कालपर्यंत तरी होतो. पण आत्ता आमच्या मुलांच्याकडून ज्या काही घटनांचं येतो आहे, आमच्यापर्यंत काय वृत्त येतं आहे, त्यानुसार आम्ही आता निश्चिंत झालो आहे. कारण कतारचं जे काही गव्हर्नमेंट आहे, तिथले जे कतारचे किंग ऑफ कतार जे आहेत, शेख तमीम बिन अल्थानी, तर ते इतक्या बारकाईनं, संयमानं तिथली परिस्थिती हाताळतायत असं आमची मुलं सांगतायत. त्यामुळे ते तिथं निश्चिंत आहेत आणि त्यामुळे आम्ही निश्चिंत झालो आहे. खरं तर काही व्हिडिओ व्हायरल होतात, त्यामध्ये सायरनचे आवाज येत आहेत, मिसालचे मार आहे ते दिसून येत आहेत, अनेक बिल्डिंग आहे ते त्या टार्गेट केल्या जात आहेत. मग अशा परिस्थितीत एक वडील म्हणून आपली मुलं सेफ तिथं असतील, त्यांना सतत कॉन्टॅक्ट करणं किंवा धाकधूक ही होतेच. तिथल्या परिस्थिती आता सोशल मीडियावर आणि याच्यावर सुद्धा दररोज 2-2 मिनिटाला नवीन व्हिडिओ व्हायरल व्हायला लागलेत. पण आम्ही जोपर्यंत, आणि काही व्हिडिओ AIच्या माध्यमातून बनवण्यात आलेले आहेत, पण आमची मुलं तिथं वास्तव्याला असल्यामुळं तिथली मूळ परिस्थिती काय आहे ती आम्हाला कळते. त्यामुळं आम्ही त्या पद्धतीवर मुलांनी सांगितल्याशिवाय कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. त्यामुळं आमची मुलं जोपर्यंत सांगत नाहीत की अमुक ठिकाणी असं घडलंय, तोपर्यंत आम्ही कुठल्याही गोष्टी आणि अफवांवर विश्वास ठेवत नाही. मुलं त्यांची सुखरूप सध्या आहेत, मात्र ही युद्धजन्य परिस्थिती थांबली पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षासुद्धा ते व्यक्त करताना दिसून येत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 मराठी. दुबईवरून कुठलंही विमान हे आता उड्डाण घेत नाहीये. तर अमेरिका आणि इराणमधील युद्ध काही थांबायचं नाव घेत नाहीये. इराणकडून दुबईला लक्ष्य केलं जात आहे. दुबईमध्ये बॉम्बस्फोट झालाय. बॉम्बस्फोटानंतर शहरामध्ये सायरन वाजवण्यात आला. तर बॉम्बस्फोटाच्या आवाजानंतर परिसरामध्ये खळबळ माजलेली होती. दुबईमध्ये मोठे स्फोटांचे आवाज ऐकायला आले आणि यानंतर तिथे खळबळ माजली आहे. नागरिक सुरक्षित स्थळी पळताना पाहायला मिळत आहेत. दृश्यांमध्ये नागरिकांची तारांबळ उडाली आहे आणि नेमकं आता कशा पद्धतीने स्वतःला सुरक्षित ठेवायचं याची सगळी तयारी तिथे सुरू झाली आहे. दुबईमध्ये हा हल्ला झाला. सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अमेरिका आणि इस्रायलसोबत वाढतं संरक्षण सहकार्य, त्या विरोधात हा राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे असं तज्ज्ञ सांगतात. कारण दुबईमध्ये झालेला हा हल्ला अतिशय अनपेक्षित होता. हवाई तळ आणि लष्करी तळांवर हल्ले होत होते, पण आता दुबईच्या एअरपोर्टवर हल्ला झाला, त्याचबरोबर दुबईच्या हॉटेलवर हल्ला झाला आहे. त्यामुळे सामान्यांना टार्गेट करण्यात येत आहे का आणि ते का करण्यात येत आहे असे प्रश्न इथे उपस्थित होत आहेत.